एव्हरीवन, सो नायका पिंक फ्रायडे सेल इज लाईव्ह नाव आणि त्याच करता मी काही रेकमेंडेशन्स शेअर करणार आहे तुमच्याबरोबर जे की जेन्युइन असेल आणि ते मी स्वतः यूज केलेले असेल. ओके, सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, बायोडर्माचं मायसेलर वॉटर जे की खूप जास्त इफेक्टिव्ह आहे मेकअप रिमूव्हलसाठी, डबल क्लेन्झिंगसाठी. सेकंड इज दिस सिम्पलचं मायसेलर जेल फेस वॉश, खूप जास्त छान आहे, म्हणजे जेंटल आहे, बेसिकली जेंटल क्लेन्झर आहे. नाव आफ्टर फेस वॉश वी हॅव दिस 3 मॉइश्चरायझर्स जे की पहिला आहे डॉट अँड कीचं विटॅमिन सी पिट मॉइश्चरायझर. हे खूप जास्त लाईट वेट आहे. सेकंड इज दिस मिनिमलिस्टची B5 मॉइश्चरायझर. हे मला फ्रीमध्ये आलं होतं. याचं टेक्स्चर असं जेल बेस्डमध्ये आहे. अँड द लास्ट मॉइश्चरायझर बायोडर्माची ॲटोड्रम क्रीम. तुम्ही डोळे बंद करून घेऊन घ्या. इफ यू आर हॅव्हिंग ड्राय स्किन आणि अशी डल स्किन जर असेल, आफ्टर मॉइश्चरायझर इट्स सनस्क्रीन टाईम. तुम्हाला कुठेतरी हिंट लागलीच असेल की ही येईल बा म्हणून. सो येस, इट्स ब्युटी ऑफ जोसेनची लिफ सनस्क्रीन जी पण आहे. वी विल मूव्ह टुवर्ड्स हेअर केअर प्रोडक्ट. तर पहिला आहे हे ओलाप्लेक्सचं नंबर 4 बॉन्ड मेंटेनन्स शॅम्पू. आय नो हे एक्सपेन्सिव्ह आहे, पण हे खरंच तसंच वर्क करतं. त्याचसोबत ओलाप्लेक्सचं हे नंबर 5 कंडिशनर. सो नेक्स्ट लिप बाम्स वी हॅव दिस 2. फर्स्ट आहे हे विश केअरचं SPF 50+ वाला लिप बाम. अँड नेक्स्ट इज दिस इंडिवाइलचे लिप बाम. इंडिवाइलचं चंपी ऑइल सुद्धा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. 7 to 8 इन्ग्रेडियंट्स मिळून हे ऑइल आहे. तुम्ही छान काजळाच्या शोधात असाल तर हे एक आहे रेनेचं मिडनाईट काजळ, स्मोकी आय वगैरे करायला. मी आता सुद्धा हेच काजळ लावलेलं आहे जर तुम्हाला दिसत असेल तर. नेक्स्ट इज दिस मार्सचे लिप लायनर. हे खूप जास्त पिगमेंटेड असतात आणि खूप अफोर्डेबल रेटमध्ये सुद्धा आहे. लाईक 64-65 रुपीजचेच आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, हे एक्वॉलॉजिकाचं चेरी ब्लोसम परफ्यूम मिस्ट. असं चेरी ब्लोसमचा असा फ्रेश सेंट आहे याचा. सो मला खूप जास्त आवडते डेली वेअरसाठी. दॅट्स इट. एवढेच होते माझ्याकडे प्रोडक्ट जे मला तुम्हाला रेकमेंड करायचे होते. आणि तुम्हाला काही पण आता रिस्टॉक करायचं असेल तर प्लीज रिस्टॉक करून घ्या नायका सेलमधनं, कारण आता हे इयर एंड सेलच आहे आणि छान ऑफर्स सुद्धा आहे. सो बाय.